विद्यार्थी मित्रो, आता आपला तासिका क्रमांक आता 22वा आहे. 21व्या तासिकेमध्ये आपण लॅक्टेशन आणि रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आपण बघितलं. आता आपला तासिका किती आहे? आता 22वा तासिका आहे. आता 22व्या तासिकेमध्ये या ठिकाणी बर्थ कंट्रोल म्हणजे काय? जन्म नियंत्रण करणे. बरोबर. आता वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी, लोकसंख्या खूप झाली आहे म्हणून लोकांना मारून टाकता येतं का आपल्याला? नाही. मग काय करायचं? आता जे काही जन्मदर वाढणार आहे त्यालाच कमी करणे. मी तुम्हाला कल्पना दिली. काय पूर्वी अगोदर कसं होतं? 10-10, 12-12 एका मातेला लेकरं अपत्य जन्माला यायचे. बरोबर आहे का? 10-10, 12-12 एक डझन म्हणतो आपण. मग त्याच्यानंतर 14-15, मग त्यांचे ते 2-2 बायका जर असल्या तर याचे 10-12 तिकडचे 10-12 असल्या प्रकारचं अगोदर होत होतं. आता एक बायको 2 लेकरं सांभाळणं अवघड होऊन बसले. आता काही सोपं राहिलं नाही पूर्वीसारखं ते. आणि ती पूर्वीची प्रथा बी चुकीची होती असं नाही. लक्षात आलं? असा त्याचा अर्थ. म्हणून आता आपण काय करायचं या ठिकाणी? आता बर्थ कंट्रोल म्हणजे फॅमिली साईज. बर्थ कंट्रोल केलं तर आपली फॅमिली चांगली साईज छोटी राहते, व्यवस्थित त्याची निगा राखता येते, देखभाल करता येते. आपलं इन्कम सोर्स जेवढं असेल त्याच्यामध्ये भागतं. नाहीतर आवश्यकतेपेक्षा जास्त असल्यानंतर त्यांच्यावर होणारा खर्च, मग त्याच्यावर आपला फॅमिलीचा खर्च म्हणजे वाढला म्हणजे आपण परेशान आलो, म्हणजे समाज आपला भारतीय समाज त्या ठिकाणी दुबळा होतो, देश दुबळा होतो. मग जागतिक व्यथा वेगवेगळ्या निर्माण होतात असा त्याचा अर्थ. मग यासाठी आता बर्थ कंट्रोल करण्यासाठी काय काय उपाययोजना करायची ते या ठिकाणी दिलेलं आहे. बघा आता तुम्ही वाचतो ते बघा या ठिकाणी. बर्थ कंट्रोल मेजर्स विच डेलिबरेटली म्हणजे मुद्दाम काय करायचं? आता बर्थ कंट्रोल होतं जास्त वाढत असेल तर नियंत्रण करण्यासाठी मुद्दाम आपल्याला काय करावं लागतं? प्रिव्हेंट द फर्टिलायझेशन आर रेफर्ड टू कॉन्ट्रासेप्टिव्ह. म्हणजे काय करायचं या ठिकाणी? म्हणजे खास करून आता प्रिव्हेंट द फर्टिलायझेशनच होऊ द्यायचं नाही असा त्याचा अर्थ. मग मेल आणि फिमेल गॅमेटचं फर्टिलायझेशन ते न होऊ देणे. कारण झाल्यानंतर ते प्रक्रिया तर मग ते अवघड आहे, त्याचे कॉम्प्लिकेशन वाढतात ते. म्हणून मेल आणि फिमेल गॅमेटचं फर्टिलायझेशनच होऊ द्यायचं नाही. म्हणजे तिथेच आळा घालायचा. आर रेफर टू ॲज कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणजे त्यालाच आपण आळा घालणे. बरोबर आहे. कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड हेल्प टू प्रिव्हेंट द अनवॉन्टेड प्रेग्नन्सी. म्हणजे कॉन्ट्रासेप्टिव्हनं का होतो? ह्या मेथडनं नको असलेले त्या फिमेलला प्रेग्नंट राहता येत नाही. गरज नसेल तर काही गरज नाही, त्याला आळा घालता येतो असा. तर ॲन आयडियल कॉन्ट्रासेप्टिव्ह शुड बी इझिली अवेलेबल. आता इथं काय म्हणतं आहे? ॲन आयडियल म्हणजे आदर्श अशा पद्धतीचं म्हणजे कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणजे नियंत्रण करणे किंवा त्या ठिकाणी कंट्रोल करणे खूप चांगला असा त्याचा अर्थ म्हणते. इझिली अवेलेबल होते, युजर फ्रेंडली, इफेक्टिव्ह अँड विथ नो ऑर लिस्ट साईड इफेक्ट. त्याचे दुष्परिणाम काही नाहीत चांगल्या अशा पद्धतीने केलं तर. कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड आर 2 मेन टाईप्स, टेम्पररी आणि परमनंट. कायमस्वरूपी आणि तात्पुरतं आणि कायमस्वरूपी 2 पद्धतीचे त्याच्या. आता इथं टेम्पररी म्हणलं तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्याचा उपयोग करणे. दीज आर एज फॉलोज. कोणते मेथड या ठिकाणी बघा? नॅचरल मेथड, सेफ मेथड, रेझिम्स मेथड. नॅचरल म्हणजे नैसर्गिक, सेफ म्हणजे सुरक्षित, काही त्याच्यापासून धोका नाही, परंतु मनाचं जजमेंट नियंत्रण अतिशय चांगलं महत्त्वाचं पाहिजे. इन द नॅचरल मेथड, नैसर्गिक मेथडमध्ये काय करायचं? प्रिन्सिपल ऑफ अवॉइडिंग चान्सेस ऑफ फर्टिलायझेशन इज युज्ड. का म्हणते या ठिकाणी? प्रिन्सिपल इज अवॉइड. इथं काय म्हणते? ह्याचं तत्व असं आहे. बरोबर. काय तत्व आहे? अवॉइडिंग द चान्सेस ऑफ फर्टिलायझेशन युज्ड. जे फर्टिलायझेशन होत असतं त्याला अवॉइड करणे. ए वीक बिफोर अँड ए वीक आफ्टर मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग कन्सिडर्ड ॲज सेफ पिरियड फॉर सेक्शुअल एनकरेज. म्हणजे ह्याचा अर्थ काय? याने काय सांगितलं इथं शब्द बघा? ए वीक बिफोर, 1 आठवडा आधी किंवा 1 आठवडा नंतर. कधी? मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग मंथली जी फिमेलला ब्लिडिंग होते त्याच्या 1 आठवड्या अगोदर किंवा नंतर काय करायचं? स्त्री पुरुषाचं त्या ठिकाणी शारीरिक संबंध पती पत्नीचं न होणे असा त्याचा अर्थ आहे. हे सेफर मेथड आहे या ठिकाणी असा त्याचा. बरोबर. त्याच्यासाठी काय त्या ठिकाणी इथं ब्लिडिंग कन्सिडर सेक्शुअल इंटरकोर्स. दिस आयडिया इज बेस्ड ऑन द फॅक्ट्स दॅट ओव्ह्युलेशन ऑकर ऑन द 14th day ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. हा कालावधी त्यानं काय सांगितलेला आहे?
कारण मेन्स्ट्रल सायकलच्या कालावधीमध्ये ज्या दिवशी ब्लिडिंग झाली त्याच्या 14व्या दिवशी, तर त्या 14व्या दिवशी का होते, ओव्हुलेशन होते. लक्षात आलं, त्याच्यासाठी त्यांना सांगितले ते बरोबर. इट ड्रॉबॅक लाईज इन हॅविंग ए हाय रेट फेल्युअर. आता कधी कधी कसं याच्यामध्ये काही दोष आहेत. काय दोष आहेत या ठिकाणी, हाय रिक्स म्हणजे रिक्स आहे, फेल्युअर होण्याची शक्यता असते. आपण म्हणतो तसं होऊ शकत नाही, कधी कधी त्याच्यामुळे प्रॉब्लेम निर्माण होतात. त्याच्यानंतर आता बघा, क्वायटस इंटररप्टस ऑर द विथड्रॉल. आता ह्यांना काय म्हणते, या ही पद्धत वेगळी आहे. काय आहे, इन दिस मेथड द मेल पार्टनर विथड्रॉ हिज पेनिस फ्रॉम द व्हॅजिना जस्ट बिफोर इजॅक्युलेशन. ज्यावेळेस पती पत्नीचा शारीरिक संबंध येत असतो त्यावेळेस त्या ठिकाणी मेलचा त्या ठिकाणी जो पेनिस आहे त्या कालावधीमध्ये सेक्सची प्रक्रिया होत असताना ज्यावेळेस स्पर्म त्याच्यातून शरीरामध्ये जात असतात व्हॅजिनाद्वारे, त्यावेळेस ते बाहेर काढून सोडून देणे असा त्याचा अर्थ आहे. फिमेलच्या व्हॅजिनामध्ये न जाऊ देणे असा त्याचा अर्थ आहे या ठिकाणी. म्हणजे ती एक मेथड आहे. दिस मेथड ऑल्सो हॅज सम ड्रॉबॅक. याही मेथडमध्ये काही ड्रॉबॅक आहेत. काय, ॲज द प्री एजॅक्युलेशन फ्लूइड मे कंटेन द स्पर्म. आता ज्यावेळेस फिमेलच्या व्हॅजिनाद्वारे मेलच्या पेनिसमधून जे काही स्पर्म जात असतात बरोबर, ॲट द टाईम ऑफ द इजॅक्युलेशनच्या एका टायमिंग असतं त्या ठिकाणी, त्यावेळेस जातात ते ग्रुपनं त्या ठिकाणी. त्याच्या अगोदर काही जाणारे असतील तर स्पर्म, मग ते फिमेलमध्ये प्रेग्नंट होऊन जाते, मग ते एक ड्रॉबॅकच आहे बरोबर. प्री इजॅक्युलेशन फ्लूइड मे कंटेन स्पर्म अँड धिस कॅन बी कॉज फर्टिलायझेशन. मग फर्टिलायझेशन होऊन जातो, फर्टिलायझेशन झालं की फिमेल बिकम प्रेग्नंट, काही उपयोग नाही. हे सुद्धा दोष आहे, म्हणजे असं त्याने सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर लॅक्टेशनल ॲमिनेरिया म्हणजे काय, अब्सेन्स ऑफ मेन्स्ट्रेशन. मेन्स्ट्रेशन या ठिकाणी काय म्हणतो या ठिकाणी, दिस मेथड इज बेस्ड ऑन द फॅक्ट्स ऑफ ओव्हुलेशन डज नॉट ऑकर ड्युरिंग द पिरियड. या कालावधीमध्ये ओव्हुलेशनच न होऊ देणे. मग त्यासाठी काय, ऑफ इंटेन्स लॅक्टेशन फॉलोइंग पार्च्युरेशन. बघा, देअरफोर ॲज लॉंग ॲज मदर ब्रेस्ट फीडिंग द चाइल्ड फुल्ली बरोबर कॉमा चान्सेस ऑफ कन्सेप्शन आर ऑलमोस्ट निग्लिजिबल. हावेवर दिस मेथड ऑल्सो हाय रिस्क ऑफ चान्सेस ऑफ फेल्युअर. ही सुद्धा मेथड चुकीची ठरते, कधी कधी त्याच्यामध्ये दोष असू शकतात. त्याच्यानंतर केमिकल मीन्स. आता केमिकल मीन्स म्हणजे ह्याचा अर्थ असा, मीन्स म्हणजे साधन साहित्य, केमिकल वापरणे. काय, त्याला स्पर्मॅटोसाइड्स असं आपण म्हणतो, स्पर्म मारणारं औषध. स्पर्म हे खूपच नाजूक असतात, मायन्यूट असतात, सूक्ष्म असतात आणि हे केमिकल विशेषतः फिमेलच्या व्हॅजिनाद्वारे एंट्री केलं तर त्या ठिकाणी ते स्पर्म मारतात. इन दिस मेथड केमिकल्स केमिकलचे आता बघा या ठिकाणी कोणकोणते आहेत, फोम्स आहेत. फोम म्हणजे फेस येणारं त्या ठिकाणी असं त्याचा फोम. टॅबलेट्स आहेत, जेलीज आहेत अँड क्रीम आहे, आर यूज्ड बाय द फिमेल पार्टनर. हे फिमेलला वापरण्यासाठी द्यायचं जेणेकरून ते कंट्रोल नियंत्रण करण्यासाठी. बिफोर सेक्शुअल इंटरकोर्स म्हणजे पती पत्नीचा शारीरिक संबंध होण्याच्या अगोदर त्यांना देणे. इफ दीज केमिकल आर इंट्रोड्यूस्ड इन टू द व्हॅजिना. हे केमिकल फिमेलच्या व्हॅजिनाद्वारे शरीरामध्ये एंट्री केल्यानंतर दे अडहेअर टू द म्युकस मेम्ब्रेन कॉमा इमोबिलाइज अँड किल द स्पर्म. मग हे केमिकल शरीरामध्ये एंट्री करून तिथे चिटकून राहतात आणि ज्यावेळेस स्पर्म शरीरामध्ये जात असतील तर स्पर्म किल होतात. इट मे कॉज ॲलर्जिक रिॲक्शन. आता ह्याच्यामध्ये काही महिलांना ते जमतं, काही महिलांना याची ॲलर्जीसुद्धा येते. ॲलर्जी आली तर त्यांच्या शरीराला धोका निर्माण होतो. हे सुद्धा तर काही ड्रॉबॅक आहे. दिस मेथड ऑल्सो चान्सेस ऑफ फेल्युअर. कधी कधी ही मेथड उपयोगी पडेलच नाही, फेल्युअर होऊन जाते असं जातात. ओके. त्याच्यानंतर पाचवा आहे या ठिकाणी बघा आता मेकॅनिकल मीन्स. मेकॅनिकल मीन्स म्हणजे आता काही साहित्य साधन वापरायचे त्या ठिकाणी. बॅरियर्स मेथड. बॅरियर म्हणजे अडथळा. दोघांच्यामध्ये मेल आणि फिमेल गॅमेट येऊ नये म्हणून त्याच्यामध्ये एक काहीतरी अडथळा निर्माण केला तर दोघांना
एकत्र मिळू द्यायचंच नाही असा त्याचा अर्थ आहे. ओके, चला. मेकॅनिकल मेथडमध्ये इन दिस मेथड विथ द हेल्प ऑफ बॅरियर द ओहम अँड स्पर्म आता सांगितलेलं आहे आर प्रिव्हेंटेड फ्रॉम द फिजिकली मीटिंग. फिजिकली मीटिंग म्हणजे बाह्य स्वरूपामध्ये त्या दोघांना मेल गॅमेट स्पर्म आहे, फिमेल गॅमेट ओह आहे, दोघं मिळूच नाही, त्यांच्या भेटच होऊ द्यायची नाही. बरोबर, प्रिव्हेंट द फिजिकली असा त्याचा मीटिंग. द केमिकल बॅरियर्स आर ऑफ दीज मेकॅनिकल बॅरियर्स आर ऑफ 3 टाईप्स. आता मेकॅनिकल बॅरियरचे 3 प्रकार आहेत. कोणकोणते आता बघा या ठिकाणी. नंबर 1 कंडोम. हे आपल्याला माहीत असेल सगळ्यांना. कंडोम म्हणजे निरोध, बरोबर आहे. मग याचं सुद्धा ज्यावेळेस सेक्शुअलची प्रक्रिया होत असते तेव्हा हा मेलनं वापरायचा आहे आणि ते वापरून त्या ठिकाणी ती प्रक्रिया घडून येणे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी मेल फिमेल गॅमेट एकत्र येऊ शकत नाही. आता वाचतो बघा त्या ठिकाणी. इट इज ए थिन रबर शीथ. रबरनं बनलेले एक त्या ठिकाणी काय आहे, शीथ आहे, म्हणजे पातळ अशा प्रकारचं फुग्यासारखा भाग त्या ठिकाणी. ओके, दॅट इज युज्ड टू कव्हर द पेनिस ऑफ द मेल ड्युरिंग द कॉप्युलेशन. कॉप्युलेशनच्या शारीरिक सेक्सी प्रक्रिया होत असताना ते मेलने आपल्या पेनिसवर त्या ठिकाणी कव्हर करायचं असा त्याचा अर्थ आहे. इट प्रिव्हेंट द एंट्री ऑफ द इजॅक्युलेशन सेमन इन टू द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक. याच्यामुळे त्या ठिकाणी काय होतं, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये याची एंट्री होत नाही फिमेलच्या, कारण मेलच्या शरीरामध्ये म्हणजे त्या ठिकाणी ते कोंडामध्ये राहून जातात निघाल्यानंतर असा त्याचा अर्थ आहे. देन दिस कॅन प्रिव्हेंट द कॉप्युलेशन. मग कॉप्युलेशन कन्सेप्शन होऊ शकत नाही. प्रिव्हेंट द कन्सेप्शन, मेल आणि फिमेल गॅमेटचा संयोग एकत्र येऊ शकत नाही. इट इज ए सिम्पल अँड इफेक्टिव्ह मेथड. हे एक सिम्पल, साधी, कमी खर्चातली इफेक्टिव्ह परिणाम करणारी मेथड आहे. हॅज नो साईड इफेक्ट. याचे काही दुष्परिणाम नाहीत निरोधच्या, बरं, काही परिणाम नाही, याच्यानं काही त्रास होतो आहे, काही प्रॉब्लेम असा त्याचा अर्थ नाही काही. निरोध इज मोस्ट वाईडली युज्ड कॉन्ट्रासेप्टिव्ह बाय मेल्स. हे मेलकडून वापरलं जाणार आहे. इट इज इझिली अवेलेबल अँड इज गिवन फ्री बाय गव्हर्मेंट. हे मार्केटमध्ये इझिली उपलब्ध होतो आणि गव्हर्मेंटकडून त्या ठिकाणी दवाखान्यातून हे फ्रीसुद्धा दिलं जातं. इट शुड बी प्रॉपरली डिस्कार्डेड आफ्टर एव्हरी यूज. प्रत्येक वेळी त्याचा उपयोग केल्यानंतर डबल त्याचा उपयोग करायचा नाही, फेकून द्यायचा असा त्याचा अर्थ. मग कॉन्डम इज ऑल्सो सेफगार्ड अगेन्स्ट द STD अँड एड्स. हा कंडमचा वापर केल्यानंतर सेक्सच्या माध्यमातून होणारे जे रोग आहेत तर ते स्त्रीकडून पुरुषाला होत नाही, पुरुषाकडून स्त्रीला होत नाही आणि एड्ससुद्धा त्याद्वारे होतो, म्हणून त्याच्यामार्फत म्हणजे त्याच्यावर संरक्षण केला जातो असा त्याचा अर्थ आहे. ओके, चला आता पुढे नंतर या ठिकाणी काय म्हणतो, आता इथं डायफ्रागम आहे, सर्विकल कॅप आहे, त्याला वाउट्स असं म्हणतो आपण. आता हे मेल जसं वापरतं तसं फिमेलला सुद्धा इथं वापरण्यासाठी उपयोगात आणलं जाणारा हे साधन आहे. These devices used by the female are made up of rubber. फिमेलला हे रबरनं बनवलेलं उपयोगात आणलं जातं. They prevent the conception by the blocking of entry of sperm through the cervix. आता सर्विक्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे काही मेलचे स्पर्म येत असेल तर त्याला प्रिव्हेंट केलं जातो. द डिव्हाइस इज इन्सर्टेड इन टू द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक. बघा, हे साधन फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये काय केलं जातं, त्या ठिकाणी इंट्रोड्यूस केलं जातो असा त्याचा फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक टू कव्हर द सर्विक्स ड्युरिंग द कॉप्युलेशन. कॉप्युलेशन म्हणजे त्या ठिकाणी नर आणि मादीचं त्या ठिकाणी संयोग व्हायला होतो, सेक्सचा प्रक्रिया होत असताना त्याच्यावर फिमेलच्या ह्याच्यावर त्या ठिकाणी कव्हर टाकलं जातं असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर इंट्रा युटराईन डिव्हाइस. आता गर्भाशयामध्ये वापरली जाणारी मेथड आहे. काय गर्भाशयामध्ये दीज क्लिनिकल डिव्हाइस आर प्लास्टिक ऑर मेटल ऑब्जेक्ट. एक प्लास्टिकचं किंवा मेटलचं ऑब्जेक्ट आहे, बरोबर. ते डॉक्टर इज ट्रेन्ड नर्स प्लेस धिस IUDs इन टू द युटरस. डॉक्टरकडून किंवा एक्सपर्ट असणाऱ्या त्या ठिकाणी नर्सकडून हे गर्भाशयामध्ये टाकलं जातं, ठेवलं जातं. आता इथं गर्भाशयामध्ये कसं टाकतात बघा, या ठिकाणी आहे का.
हे डायफ्रागमचा भाग आहे. त्याच्यानंतर हे लिपन्स लूप्स आहे गर्भाशयामध्ये, हे गर्भाशयात आलं बघा, आहे गर्भाशयामध्ये टाकत असलेलं, राईट. हे बघा कॉपर्टी असं म्हणल्यासारखं, इथं आहे का कॉपर्टी, इकडं कॉपर्टी आहे, इथं हार्मोन्स आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी काय केलेलं आहे, दाखवलं आहे. आता हे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे भाग तर कशाला सांगायचे त्या अगोदर माहीत आहे तुम्हाला, गर्भाशय, सर्व्हिक्स, व्हॅजिना, त्याच्यानंतर स्ट्रिंग्स, IUD हा कुठला भाग आहे काय तर या ठिकाणी हे बघा तुम्ही, झालं. हां चला आता पुढे नंतर आता ह्याच्यामध्ये बघा, आता मी काय म्हणत होतो तुम्हाला ते बघा. आता डायफ्रागमच्या नंतर आता इथं काय आलं आपलं, हा बघा आहे इंट्रा युट्राइन डिव्हाइस, म्हणजे गर्भाशयामध्ये ठेवलं जाणारं. दीज क्लिनिकल डिव्हाइसेस आर प्लास्टिक ऑर, हे सांगितलं मी तुम्हाला तरी आणखी सांगतो. दीज क्लिनिकल डिव्हाइसेस आर प्लास्टिक ऑर मेटल ऑब्जेक्ट, हे प्लास्टिकचं किंवा मेटलचं ऑब्जेक्ट असतो. डॉक्टर ऑर ए ट्रेन नर्स प्लेस्ड दी IUD, हे डॉक्टर किंवा ट्रेन असलेल्या नर्सकडून त्या ठिकाणी त्याचा उपयोगात आणला जातो. कोणा, इंटू द युटरस द फिमेल, फिमेलच्या गर्भाशयामध्ये डायरेक्टमध्ये, लक्षात. मग त्याच्यामुळं काय या ठिकाणी बघा, दीज डिव्हाइसेस इन्क्लूड्स लिप्स लूप, कॉपर रिलीजिंग IUDs, त्याच्यानंतर क्युप्रस कॉपर टी, CU7 मल्टी लोडेड 375 एक्सेट्रा, हार्मोन रिलीजिंग IUD कंसामध्ये LNG20 प्रोजेस्टार्ट्स. आता हे सगळे आता इथं दाखवले आहेत बघा, हे सगळे भाग आहे का, हे बघा, हे ते डायफ्रागमचा वरचा भाग आहे. लिपिज लूप्स आहे, SS आकाराचा आहे का बघा. त्याच्यानंतर मेकॅनिकल हा भाग आहे, मेकॅनिकचा उपयोग करताना हे कॉपर टी आहे, वापरलं जाणारी इकडची टी आहे, आणि इथं काय ठिकाणी हार्मोन आहेत, राईट. ह्या सगळ्या गोष्टी तिथं असतात असा त्याचा अर्थ आहे. आता नंतर काय आलं या ठिकाणी, आता इथं आपण बघितलं, हे बघितल्यानंतर आकृतीसुद्धा आपण इथे या ठिकाणी बघितली, राईट. आता त्याच्यानंतर आकृतीमध्ये बघितल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी कोणता भाग बघायचा, आता लिप्स लूप्स कुठं आहे बघा या ठिकाणी. आहे का इथं बघा. हां, लिप्स लूप्स इज ए प्लास्टिक डबल S लूप, मी आता सांगितलं तुम्हाला डबल S आकाराचा आहे बघा, हे आहे का, हे डबल S आकाराचा, राईट. हां, हे लूप अशा पद्धतीचं आहे. द लिप्स लूप इज ए प्लास्टिक डबल S लूप, इट अट्रॅक्ट द मॅक्रोफेगेस स्टिम्युलेटिंग देम टू accumulate in the युटेराईन कॅव्हिटी. आता युटेराईन कॅव्हिटीमध्ये ॲक्युमुलेट केलं जातं, त्याच्यामुळे टाकलं जातं. मॅक्रोफेगस इन्क्रीज द फॅगोसायटोसिस ऑफ स्पर्म विदिन द युटरस. आता युटरसमध्ये या ठिकाणी काही नको असलेले मायक्रोनंतर त्याला मारण्याचं काम करतं असा त्याचा अर्थ आहे. अँड ॲक्ट ॲज ए कॉन्ट्रासेप्टिव्ह, कॉपर रिलीजिंग IUD suppresses the sperm motility and fertilizing the capacity of the sperm. बरोबर आहे, कॅपॅसिटी म्हणजे फर्टिलायझिंग दी कॅपॅसिटी ऑफ द स्पर्म. आता ह्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी मेल आणि फिमेल गॅमेटचा संयोग पावत नाही, कारण तिकडं जाऊ देत नाही. कारण मेल गॅमेट कुठून येतो हे लक्षात घ्या, आणि फिमेल गॅमेट कुठून येतो, ओरीमधून, फॅलोपियन ट्यूबमध्ये येतो. लक्षात घ्या मी काय म्हणतो, फॅलोपियन ट्यूबमध्ये तिथं इकडून व्हॅजिनाद्वारे त्या ठिकाणी मेल गॅमेट आल्यानंतर याच्यातून मग तिथे फर्टिलायझेशन होतो. आता कॉपर टी कशी बसलेली आहे या ठिकाणी बघा, गर्भाशयामध्ये, ते बघा इथे या ठिकाणी आहे का, कशी बसलेली आहे. मग त्यानं काय करते, त्या स्पर्मला तिकडं जाऊ देत नाही, कोणाकडे फर्टिलायझेशन होण्यासाठी जे जातं ना ते तिकडं जाऊ देत नाही, असा त्याचा अर्थ आला. Copper releasing IUD suppress the sperm mortality.
बघा हे काय करतं, हे जे आहे ना हा भाग स्पर्मलाच मारून टाकतं. अँड फर्टिलायझिंग द कॅपॅसिटी ऑफ द स्पर्म, फर्टिलायझिंग कॅपॅसिटी ऑफ द स्पर्म होऊ देत नाही ते, असा त्याचा अर्थ. हार्मोन रिलीजिंग IUD मेक्स काय करतं आहे ना युट्रस अनसुटेबल फॉर इम्प्लांटेशन अँड सर्विक्स हॉस्टाईल ऑफ स्पर्म. It delayed the pregnancy of the longer period. The spontaneous expansion, occasional hemorrhage and chances of infection are drawback IUD. आता ह्या IUDमुळे त्या महिलेला मध्ये गर्भाशयामध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता असते आणि इन्फेक्शन झालं तर महिला ते नेहमी सतत परेशान राहते, असा त्याचा अर्थ आहे. झालं. आता त्याच्यानंतर आता बघा सहावा या ठिकाणी आहे कोणती मेथड. आता या ठिकाणी फिजिओलॉजिकल, बरोबर आहे, कोणती मेथड आली या ठिकाणी, फिजिओलॉजिकल मेथड आली, असा त्याचा अर्थ आहे. आता इथे आपण स्टॉप करूया. फिजिओलॉजिकल मेथड आणि नंतर अदर कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड आपण नंतरच्या तासिकेमध्ये आपण पाहूया, कारण त्याच्या पलीकडचं आपलं व्हिडिओ जाऊ शकत नाही. आय विल स्टॉप हिअर. ओके, धन्यवाद.